बिन भांडवली धंदा नाही मला, भांडवलच लागतं. काय गुंतवणुकीसाठी भांडवलाची गरज. आणि काय कांगालाला कोण माल देतो? कांगालाला माल देतील का? देत नाहीत महाराज. सरळच माणसं म्हणतात काय मालकच मुनी मला सांगतोय ते बघ, ती कांगाला आलं बघ, त्याला म्हणावं पहिलं मिटवून मग पुढचं बोल. म्हणजे कुणी जरी असला कांगालाला माल देत आणि देऊ बी नाही महाराज. काय खरं? हा अहो दिल्यावर येईलच वापस, काय खात्री आहे? कांगालाला माल देऊ बी नाही. मोठे मोठी आता आम्ही आहेत समजा, लांब कशाला? आम्ही कसले? आम्ही किरकोळ विक्रेते, बारके बारके आहेत आमची दुकानं. कसली आहेत? बारकं दुकान आहे. पण या बघा बारके दुकानदार आहेत. आता आता शिंदला मांडलं, उद्या दुसरीकडेच मांडणार. आमचं फिरतं दुकान. हां, आम्ही जेव्हा होलसेल दुकानदाराकडून माल खरेदी करतो त्यावेळेला ती होलसेल दुकानदार आम्हाला वाजवून सांगते, ए दुकानदार धंदा नीट करायचा आहे का? हो 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 हो. मग कांगालाला माल देऊ नका. काय म्हणणार ती? आम्हाला ते काय सांगणार? कांगालाला माल. आता आम्ही आहेत, आमचे होलसेल दुकानदार एक सासवडला आहेत, एक आळंदीला आहेत, एक दिहुला आहेत, एक पैठणला आहेत. ही आमचे कोण आहेत? होलसेल दुकानदार. आम्ही तिथून माल भरतो. आमची खरेदी कुठून असते? हां, आमची खरेदी तिकडून असते. मग आता ही आमच्या दुकानाची गिराईक आहे समजा, ही आहे का नाही? म्हणजे आम्ही तिथं माल भराय गेलो की ती होलसेल दुकानदार आम्हाला बोलवून घेऊन सांगते, काय कांगालाला माल देऊ नका. काय कुणाला? हां, कांगालाला माल देऊ नका महाराज. हां, म्हणजे आता पैठणच्या दुकानदाराने आम्हाला सांगितलं, क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. व्यर्था पुलिवाच्या शिनवू नये. व्यर्था पुलिवाच्या शिनवू नये. पैठणच्या दुकान बघा, व्यवहार आणि परमार्थ फरक आहे का सारखंच आहे भगवानराव? फरक आहे ना. सत्ता 3 प्रकारच्या सांगितल्या शास्त्रात: पारमार्थिक सत्ता, व्यवहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता. होणारा व्यवहार ज्याची त्या सत्तेत होतो, विषम सत्तेत व्यवहार होत नाही. मला सांगा, कल्पना करा एखादा माणूस झोपताना उशाला फिल्टर पाण्याचा जग घेऊन झोपलाय आणि स्वप्नात तहानेनं व्याकुळ झालाय. व्यवहार साध्य आहे का? व्यवहार होतोय का? तहानही लागली, पाणी बी आहे, पण व्यवहार साध्य नाही का? तहान लागली ती प्रातिभाषिक म्हणजे स्वप्न, आणि पाणी व्यावहारिक सत्तेतले. विषम सत्ता असल्यामुळं व्यवहार होत नाही. अवकल्पना करा, एखादा माणूस करडीचे पेटे बांधायचे. कशाचे? आता इकडे करडी कमी आहे समजा, आमच्याकडे असते करडी. हा, पहिली असायची. हा, पण करडी माहिती आहे, माहितीतला विषय. मग त्या करडीचे पेटे बांधण्यासाठी केकताडीच्या बंदाटा काढावं लागायचं. कशाच्या? कॅक्ताड माहिती ना? केतकी. हा, काय म्हणते तिकडं? केकताडीचं झाड असतं, त्याला असा बांबू येतो मध्ये, गाय. त्याला 2 प्रकारची काटे असतात, एक हमाल पंचायत आणि बॉस शेंड्याला बसलेला. काय म्हणते तिकडे?
गाह्याळ हा तिचं चकलीनं नाव गाह्याळ आहे ती लय सावध आहे. गाह्याळ नाही ती, लय सावध जाते. बघा पान आड पान असते अल्टरनेट पद्धतीत. एक पान दाबून दुसरं पान तोडाय गेलं, तिसऱ्याच पानाचा काटा टोचतो. आणि एक जण स्वप्नात केकतार तोडाय गेलं. एका पायानं एक पान दाबलं, टोला माराय गेला. तिसऱ्याच पानाचा काटा टोचला. वेदने पोटी कुराड हेबळली आणि डाव्या पायाच्या अंगठ्याची मुख्य शिर तुटली. रक्त व्हायला लागलं, रक्त थांबना. मग आता तिथं ही जखम जोड वगैरे त्याला बांधून थांबावं का त्यानं दवाखान्यात जावं? काय करावं वाटतं तुम्हाला? ती जखम जोड बांधून गप्प बसावं का दवाखान्यात जावं? बघून माणसं किती ध्यानावर आहेत का? कसं आहे, कसं करायचं? आता इकडं दोन्ही करायला पाहिजे. दोन्ही शिक्क्यावर हाणल्यावर मतबाद होईल का नाही? मतबाद होईल का नाही? हा ही केकतार तोडायला स्वप्नात गेला, ही ध्यानात असू द्या. लक्षात येईल का? त्याला दवाखान्यात जखम जोडची गरज आहे का? त्याला फक्त हलवून जाग करणं हीच त्याचं औषध आहे. ज्ञानोबराय सांगतात, आगा स्वप्नीची आघाया औषध चेवोची धनंजया. त्याला हलवून जाग करणं हीच त्याचं औषध आहे. काय म्हणजे याचा अर्थ काय? विषम सत्तेत व्यवहार होत नाही. आपलं कीर्तन आहे पारमार्थिक सत्तेतलं, आणि पारमार्थिक सत्तेतलं भांडवल पैसा नाही. परमार्थातलं भांडवल आहे विश्वास. परमार्थातल्या भांडवलाचं नाव काय? भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास. नपा हे मागील तेवास, पुढती सोस सेवेचाची. परमार्थातल्या भांडवलाचं नाव काय मग? विश्वास ही परमार्थातलं भांडवल आहे. व्यवहारामध्ये पैसा हे जसं भांडवल आहे, तसं परमार्थात विश्वास हे भांडवल आहे. आता मला सांगा, विश्वासरूपी भांडवल नसेल तर नाथ महाराज सांगतात, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कायचा. ज्याच्याकडे विश्वासरूपी भांडवल नसेल त्याला बोध द्यायचा नाही. विढाला विढाला परमार्थातल्या भांडवलाचं नाव विश्वास. नाथ महाराज म्हणतात, त्याच्याकडे विश्वास नसेल त्याला त्याशी बोध कायचा, त्याला द्यायचं नाही. महाराज जग जाहीर आहे. परमार्थातलं भांडवल म्हणजे विश्वास. आता केवळ होलसेल दुकानदार जे आम्हाला सांगायले किंवा आपल्याला सांगतात ते पदरमोड करीत नाही. मग होलसेल दुकानदारांनी जे आमच्या सारख्याला सांगितलंय ती मनानंच उठून मांडलंय का? नाही नाही नाही. त्यांना बी गोडाऊनच्या मालकानं सांगितलेलं आहे, काय कंगाराला माल देऊ नका. कुणी सांगितलंय त्यांना? गोडाऊनचा मालक, जिथून त्यांनी माल आणलाय. होलसेल दुकानदाराने कुठून माल आणलाय? आता गोडाऊन मधून माल आणलाय. आणि त्या गोडाऊनचा मालक तो जगाचा मालक. गोडाऊनचा मालक जगाचा मालक आहे. तिथून यांनी माल भरलेला आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, तेथे मी हमाल भारवाई. संतांनी त्या गोडाऊन मधून माल आणला. आणि त्या गोडाऊनच्या मालकानं त्या होलसेल दुकानदाराला सांगितले, कांगाराला माल देऊ नका. काय सांगितले?
कांगाराला माल देऊ नका. 18व्या अध्यायात सुंदर चिंतन आहे. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृशै तदशेषेन यथेच्छसि तथा. भगवान म्हणतात, अर्जुना, गुह्यातलं गुह्य ज्ञान मी तुला सांगितलं. कसलं ज्ञान? गुह्यातलं गुह्य ते ज्ञान आतापर्यंत मी कुणाला सांगितलं नाही. जेन संगेची माता देवकीसी, जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची बंधुबळी भद्रासी, ते गुह्य अर्जुनीसी बोलत. आईला नाही, वडिलाला नाही, भावाला नाही, अहो पत्नीला सुद्धा नाही. काय माणसं म्हणतात, कुठं नाही उकलला तरी तिथं उकलतो म्हणून माणूस. हा, पण भगवान म्हणतात, देवी लक्ष्मी एवढी जवळी तीही न देखे या प्रेमाचे सुख. अर्जुना, मी कुणाला ज्ञान सांगितलं? फक्त तुला आणि गुह्यातलं गुह्य. काय? इति ते ज्ञानम आख्यातम, आज समंताख्यात प्रकथने, पहिल्यापासून प्रसिद्ध असलेलं ते ज्ञान, गुह्यात गुह्यतर, ते ज्ञान मी तुला सांगितलं. आता ते ज्ञान आतापर्यंत कुणाला सांगितलं नाही. आता तुला सांगितलंय, तुझी जशी इच्छा असेल तसं कर. यथा इच्छसी तथा कुरु, जशी तुझी इच्छा होईल तसं कर, असं देव बोलला. आणि गपदिशी देवाच्या लक्षात आलं, काय अर्जुन कंगालाला माल देईल. काय? अर्जुन कंगालाला माल देईल. ताबडतोब ब्रेकवर पाय दिल्यासारखा देवानं सांगितलं, अर्जुना थांब थांब थांब. 4 लोकाला सोडून कुणाला बी ज्ञान सांग. कुणाला? 4 लोकाला. ठीक सिरियल प्रमाणे याच्या खालचा श्लोक आहे. इदं देनादबस्काय ना भक्ताय कदाचन न च श्रूषवे वाच्यम न च मां योऽभ्यसूयति. विढाला कोण आहेत ते 4 लोक? ऐका. इदं देनादबस्काय, अर्जुना, तू सांगितल्याप्रमाणे वागत नसेल, अतपस कायम, सांगितल्याप्रमाणे करीत नसेल, तर अशा नमुन्याला ज्ञान सांगायचं. 1. 2 नंबर, अभक्ताय कदाचन, अभक्त असेल अजिबात त्याला ज्ञान सांगायचं नाही. किती झाले? 2. नचा श्रुषवे वाच्यम, अर्जुना, तुझ्यावर अथवा तुझ्या शब्दावर त्याचा विश्वास नसेल तर असल्या नमुन्याला अजिबात ज्ञान सांगायचं. हे 3. आणि 4, नच मां योऽभ्यसूयति. शून्य अभिशवे नावाचा धातू आहे. कोणता धातू आहे? ऐकून ठेवा. इकडं आमच्या तुषार महाराजाला ती भाषा कळल. शून्य चचजन्य, शून्य त्याचा अर्थ होतो अभिशव करणं, म्हणजे निंदा करणं. काय करणं? निंदा करणे अर्थाचा धातू आहे शून्य. शून्य अभिशवे अर्थात आसूय म्हणजे निंदा. नच माम योग्य सूयते. अर्जुना, तू सांगून पुढं निघून गेल्यावर महाग जर कुचाकुची करीत अस किंबहुना निंदा करीत असेल तर असल्या नमुन्याला चकली अवचकलीनं देखील ज्ञान द्यायचं नाही. किती झाले? 4. 3ऱ्या नंबरचा आहे. कोण? तुझ्यावर अथवा तुझ्या शब्दावर विश्वास नसेल अशा नमुन्याला ज्ञान द्यायचं नाही. कारण विश्वास ही परमार्थातलं काय आहे? भांडवल. भांडवल नसेल तर कंगालाला माल द्यायचा नाही. आणि म्हणून शिकायला आलेल्या विद्यार्थ्याचा जे शिकवितात त्याच्यावर जर विश्वास नसेल तर त्याला ज्ञान सांगून फायदा होत नाही. लक्षात येईल का?
कांगालाला माल देऊन फायदा होत नाही. म्हणून शिकणाराचा काय पाहिजे? शिकविणारावर विश्वास पाहिजे. विश्वास कसं आहे, आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच माणसाकडे भांडवल भरपूर आहे, काही माणसाकडे पैसा पडू नये, अमाप पैसा आहे, पण त्या येड्या जातीला धंद्याचं नॉलेज नाही. धंद्याची चॉईस जमावं लागते. योग्य धंदा निवडीत आला पाहिजे. धंदाच असा असला पाहिजे. कसला? दुर्दैवानं कोरोना सारखा वैचित्र्यपूर्ण काळ आला, जागतिक लेवलची हानी झाली. काही एका राज्याची, काही एका जिल्ह्याची, का तालुक्याची, काही एका गावची, जगत बेजार झालं त्याला. मग आता अशी जागतिक लेवलची एखादी दुर्दैवी बाब जर ओढवली आणि धंदा जर बसला, झाले का धंदे त्या काळात? अहो सारे धंदे बंद ना. मग असा जर दुर्दैवानं धंदा बसला, नाहीच धंदा झाला, हरकत नाही नफा होऊ द्या, पण कमीत कमी मुद्दल तरी जागेवर राहिलं पाहिजे. लक्षात येईल का? धंदा कसला असला पाहिजे? नाही नफा झाला हरकत नाही काळाच्या ओघात, पण कमीत कमी मुद्दल तर जागेवर राहून. मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उद्दीमा, ऐसा खोटा उद्दीमा, ऐसा खोटा उद्दीमा. मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उद्दीमा, ऐसा खोटा उद्दीमा. मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उद्दीम. मुदला तोटा होत असेल असला धंदाच खोटा. माणूस कशासाठी करतोय? कशासाठी? काही ना काही हाताला लागा, अन्ना ही दुर्दैवानं नफा झाला हरकत नाही, पण कमीत कमी मुदल तरी. तुकोबर आहे म्हणतात, जन्म योनी काय केले त्वा मुदल गमाविले, त्वा मुदल गमाविले, त्वा मुदल गमाविले. जन्म योनी त्वा मुदल गमाविले, त्वा मुदल गमाविले. जन्म योनी काय केले त्वा मुद्दल गमाविले. तुकोबर म्हणता, बालग्रस्ता काय केलं? कमीत कमी मुद्दल तर जागेवर. आता या बघा, तुम्हाला पहिली गोष्ट मी मुद्दल सांगतो म्हणजे धंदा करायचं कळतोय. मुदल का आहे? मुदल आहे की आपण माणसं आहेत. ऐकायलात का? काय आपण कोण आहेत? माणसं आहेत ना. हा, काही शंका आहे का कोणाला काय? काय शंका नाही. आपण धडधडीत माणसं आहेत, काही झाकून पाकून नाही. नाही गोष्ट उघडच कोण आहेत? आपण माणसं आहोत. आपण माणूस आहोत हे आपलं काय मुदल आहे. लक्षात येईल का? आपण माणसं आहोत हे आपलं काय मुदल आहे. मग धंदा केल्या सरशी माणसानं जमलंच मनुष्यपण तरी साधी नारायण. मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशूनी. तुकोबारा म्हणतात, मनुष्यपण तरी साधी नारायण. माणूस म्हणून जन्माला आलाय ना, जमलंच तर माणसानं डायरेक्ट देव साध्य करावं. हा, चढला झोका तर देव व्हावं, संत व्हावं. काय ह्याला म्हणायचं ओरिजिनल नफा. आणि कशासाठी धंदा करते माणूस? कशासाठी? सुन्यासाठी करते का? धंदा करते म्हणजे काही नाही, 10-5 रुपये हाताला लागावत म्हणून.
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, लाभ होत असेल त्याला व्यापार म्हणायचा. करा काय फार शिकवावे. महाराज म्हणतात याला काय शिकवायची गरज आहे? धंदाच माणूस लाभासाठी करतोय. कशासाठी करतोय धंदा? लाभासाठी. हा, आणि नाही लाभ झाला, नाही देव होता आलं, नाही संत होता आलं, निदान वीरशूर तरी व्हावं. आणि नाही वीरशूर बी होता आलं, निदान भजन्या तरी व्हावं. भजन बी जमलं नाही, निदान माळकरी तरी व्हावं. काहीच नाही जमलं तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची. कोणती? माणसं राख सावडून येतात का नाही? इकडे आहे का नाही पद्धत राखेची? हां, राख सावडून घरी आल्यानंतर आमच्याकडं अशी टोपलं उचलून बघायची पद्धत आहे. हा, आणि मग ती पावलं उमटत तिथं. हा, लक्षात आलं का? मग चहा प्याता प्याता चर्चा करतील. माणसं म्हणतील कुणकड गेलंय र. कमीत कमी तिथं माणसाचे तरी पावलं उमटावीत. माणसाची जर पावलं उमटली तर समजायचं मुदलाला मुदल जाग्यावर आहे, काय का असाना. तिथं जर कुत्र्या मांजराची पावलं उमटली र बाबा, समजायचं नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापू. म्हणून मुदलाला मुदल जागेवर राहावं असा धंदा चॉईस. तुकोबराय म्हणले आम्ही धंद्याची निवड अशी केली, विश्वासरूपी भांडवल कुठं गुंतविलंय? संताची पायी हा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. विश्वास रूपी भांडवल आम्ही कुठं गुंतविले? संतांची पाय. म्हणजे संतांचे पाय हा आमचा धंदा आहे. काय म्हटलंय? संतांचे पाय हा आमचा काय धंदा आहे. धंदा
विश्वासरूपी भांडवल संतांच्या पायरूपी धंद्यात गुंतविले. संतांचे पाय कसले? ती धंदाच असलाय महाराज. इथं तुम्ही जी मागाल ती मिळते. कुठं? संतांच्या पायात. काही मागा, जे जया पाहिजे ते. या दुकानाला मिळत नाही असा मालच नाही जगात. हत्ती के पाव में सबके पाव वाली बात है. जगामध्ये जेवढं आहे त्याच्यातलं काही मागा, संतांच्या पायात मिळत. ती व्हील पॉवर काय. अहो काही लेकरं मागितली. काय मागितली? काय मागितली? लेकरं मागितली. मिळाली का नाही मिळाली? मराठवाड्यामध्ये मोतीराम महाराज नावाचे साधू होऊन गेले. कोण? मोतीराम महाराज. कालच्या कोजागिरी पौर्णिमेला अर्थात दसऱ्याच्या दिवशी सप्ताह उभा राहतो विजयादशमीला. आता दसऱ्याचा कोजागिरी पौर्णिमेचा जो टाइम आहे तो आंब्याचा सीजन आहे का? हा, अजिबात नाही. त्या गावाचं वैशिष्ट्य आहे. पिंपळदरी नावाचं गाव आहे गंगाखेड तालुक्यात. विजयादशमीला विना उभा राहिला की उन्हा उभा राहिल्यावर मग गावामध्ये लोक फिरतील रानानी. फिक्स नाही की ह्याच आंब्याला येतील म्हणून. शिवारामधल्या कोणत्या का होईना एका गावरान आंब्याला आंबे येतात. कोणत्या बी एका आंब्याला आंबे येतात. आणि ती कमीत कमी 3 तरी आणि जास्तीत जास्त 400-500 आंबे येणारच. आतापर्यंत 90 वर्ष झाली परंपरा खंडित नाही. 90 वर्ष वैशिष्ट्य 100% आंबा येणार. यावर्षी कमीत कमी 400 आंबा असेल मला. 400 ते 450 असे घोच लटकिलेले असते. विना उभा राहिला की शिवारात माणसं म्हणतात ह्या आंब्याला दिसले मला. जाणार लोक, त्याला हात लावित नाही. दुसरी माणसं सप्ताह कमिटी जाणार, ते आंबे तोडून आणून सप्ताच्या मध्ये ठेवणार. आणि वैशिष्ट्य महाराज आता पुढं त्याच्या तक्रारी काही व्हायला लागली म्हणून कोणाला देत नाहीत. पण तो जर आंबा पूर्ण ज्याला मिळाला, वयाच्या 60-60व्या वर्षी का होईना लेकरं झाली. काय वयाच्या 60व्या वर्षी लेकरं झाली महाराज. आमच्या डोळ्यात एकाची गोष्ट. असे 100-150 लेकरं त्याची आत्ता जिवंत आहे. आणि वैशिष्ट्य आंब्यामध्ये चिप नावाचा एक प्रकार असतो, चपटापणा. चिपा असेल तर पोरगीच होणार. आंबा किडका असेल तर पोरग बी किडकच होणार. क्लिअरिटी ही ताक. मी कशासाठी बोलायलो? या दुकानाला मिळत नाही असा मालच नाही महाराज. काही मागा द्यायची ताक. ही चिल्लर गोष्ट आहे. अहो देव मागा. हरी प्राप्तीचे उपाय करावे संतांचे ते पाय येणे साधने. हरी प्राप्तीचे उपाय करावे संतांचे ते पाय येणे साधने. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग संतांचे पाय सोडले आणि देव मिळवाय गेला. मिळतो का? संतावीन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आमचं दुकान सोडलं तर दुसऱ्या दुकानाला हा माल मिळत नाही. कुठं बी जाओ नामदेव बुवा, कुठं डोंगरावर जा नाही तर पलकट जा, संताचेच पाय धरा. हा, संता पायी माथा ठेविता सद्भावे, तिने भेटे देव आपे आप.
ही ताकद आहे महाराज. म्हणून